हॅलो, यस सर. येतोय आवाज ना? हा सर येतोय. ठीक, ओके. ठीक आहे. काल आपण काय पाहिलं होतं पहा, द लीडर अँड द मोटिवेटर हा पॉइंट आपण स्टार्ट केला होता, बरोबर आहे. तर त्याच्या Yes, पुढचा हा, तर त्याच्यामध्ये आपण अफेक्शन टू बी अ लीडर यू हॅव गॉट टू लीड ह्युमन बीइंग्स विथ अफेक्शन इथपर्यंत आलेलो होतो. की जर समजा आपण आपुलकीनं किंवा प्रेमतेनं जर समजा आपण पुढं जात असेल काम करण्यासाठी किंवा मार्गदर्शन करत असताना, तर निश्चितपणे आपण सक्सेस मिळवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिलाय पहा, बी दॅट ॲज इट मे. त्यासारखं जर तुम्हाला बनायचं असेल किंवा जे कदाचित व्हायचं असेल तर काय करायचे पहा, टाटा स्पॉटेड टॅलेंट इझिली. टाटा काय करायचे, तर त्या व्यक्तीमधलं जे काय टॅलेंट आहे किंवा हुशारी आहे तर ते सहजासहजी काय करायचे पहा, सर्च करायचे किंवा हेरणे. स्पॉटेड म्हणजे हेरणे किंवा निवडणे. त्यानंतर अँड वन्स ही वॉज कॉन्फिडंट दॅट अ मॅनेजर वुड परफॉर्म. आणि त्यांना एकदा का असा आत्मविश्वास आला की हा मॅनेजर काय करू शकतो का, जी काय दिलेली गोष्ट आहे तर तो परफॉर्म करू शकतोय असं त्यांना वाटल्यानंतर लगेच काय करायचे पहा, ही गेव हिम अ लॉंग होप. आणि ते काय करायचे, त्या मॅनेजरला किंवा त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीची गोल सेट करून द्यायची किंवा त्यांच्याकडून मोठी होप, आशा त्यांच्याकडून ठेवत असायची. म्हणजे ते काय करायचे, एखाद्या व्यक्तीकडे कोणती क्वालिटी आहे किंवा काय क्वालिटी आहे ते सहजासहजी काय करायचे पहा, ओळखत होते. म्हणजे त्यांना सांगायची गरज भासत नव्हती की या व्यक्तीकडं ही क्वालिटी आहे किंवा ह्या व्यक्तीकडे ती क्वालिटी आहे. तर ते इझिली ही कॅन फाइंड द क्वालिटी ऑफ दॅट स्पेसिफिक पर्सन. ओके. इफ दे वॉन्टेड टू बी ऑन देअर ओन, लाईक सुमित मुळगावकर, he left them to eat. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला असं वाटतंय की मी माझ्या स्वतःच्या ओन टॅलेंटनं काय करणार आहे पहा, एखादी गोष्ट करणार आहे किंवा काम करणार आहे, तर त्यांना ते काय करायचे पहा, तुमच्या मनात जर एखादी गोष्ट करायची असेल किंवा तुमचं नॉलेज किंवा तुमचे स्किल वापरून जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल आणि त्यातून जर आपल्या कंपनीचा किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचा फायदा होत की तुम्ही सर आवाज ब्रेक होतोय. हॅलो, ब्रेक होतोय सर आवाज. हॅलो, ब्रेक होतोय का? हो सर. आता येतोय.
आवाज येतोय? येस सर. ठीक, ओके, चला. तर पहा, ज्यावेळेस JRD टाटा त्यांचे जे काही मॅनेजर होते किंवा त्यांचे जे काही उच्च पदावरती काम करणाऱ्या व्यक्ती होत्या, तर त्यांच्याकडं ते काय करायचे पहा, टॅलेंट जे आहे ते ऑटोमॅटिक त्यांच्यामधून ते निवडायचे किंवा टॅलेंटेड व्यक्ती सिलेक्शन ते इझिली करत असायचे. आणि त्याचबरोबर जर समजा एखादा व्यक्ती स्वतः काही ऍक्टिव्हिटी करण्यास तयार आहे किंवा ऍक्शन करण्यास तयार आहे किंवा जे काही समजा कंपनीमध्ये ऍक्टिव्हिटी होत आहेत तर ती मी सहजासहजी कंप्लीट करू शकतो असं काहींचं ओपिनियन असेल तर त्यांना काय करायचे पहा, त्यांच्या ओपिनियन नुसार त्यांना ते ऍक्टिव्हिटी करू द्यायचे. ज्या पद्धतीनं सुमंत मुळगावकर टेल्कोचे व्हाईस चेअरमन होते पहा ते, तर त्यांना त्या पद्धतीचं त्यांना स्वातंत्र्य दिलेलं होतं की ही लेफ्ट देम टू इट, आणि ते सर्व ऍक्टिव्हिटी किंवा सर्व गोष्टी त्यांच्यावरती सोपत असायचे. इफ दे ऑकेजनली वॉन्टेड अ शोल्डर टू क्राय ऑन लाईक दरबारी सेठ JRD वॉज दॅट, किंवा एखादी व्यक्ती काय झाले पहा, काय प्रॉब्लेम आल्यानंतर तिथं अयशस्वी झालेली आहे, मग त्या व्यक्तींना सुद्धा निश्चितपणे JRD टाटा त्यांचे काय करायचे पहा, मार्गदर्शक बनायचे किंवा त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असायचे. शोल्डर टू क्राय म्हटलंय पहा, की ज्या पद्धतीने दरबारी सेठ त्या व्यक्ती तिथं सक्सेसफुल होत्या, परंतु पहिल्या स्टेजमध्ये त्यांना अपयश आलं होतं, तर त्यावेळेस त्यांचं सांत्वन करण्यासाठी सुद्धा JRD टाटा त्या ठिकाणी अवेलेबल होते पहा. The supportive climate he built developed entrepreneurs such as Sir Homi Modi, Sir Ardeshir Dalal, Sir Jahangir Gandhi, Rusi Modi, Sumant Murgaonkar, and Darbari Seth, and others who created billions in wealth for the group and the country. की आता इथं त्यांनी सपोर्टिव्ह क्लायमॅट हे तयार करणं कोणाचं काम असतं पहा, ओनरचं, म्हणजे जे कंपनीचे ओनर असतील किंवा ऑर्गनायझेशन ओनर असतील तर त्यांचं काम असतं की ते सपोर्टिव्ह क्लायमॅट तयार करणं. परंतु तिथं स्वतः एंटरप्रेन्योर डेव्हलप होणं किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करणं हे तिथले जे काही उद्योजक असतील किंवा तिथले जे काही मेन व्यक्ती असतील तर त्यांच्यावरती डिपेंड असतं पहा. मग त्यांच्यामधले इथे एंटरप्रेन्योर्स म्हणजे उद्योजक, तर त्यांचे इथे नावं दिलेले आहेत पहा. कोणी कोणी त्यांचे जे काही ग्रुप आहे टाटा ग्रुप, तर त्या टाटा ग्रुपसाठी खूप मोठी संपत्ती कलेक्ट केली ते त्यांच्या ग्रुपसाठी, त्याबरोबर आपल्या देशासाठी सुद्धा. तर त्याचे तर नेम्स दिलेले आहेत, सर होमी मुडी, सर अर्देशीर दलाल, सर जहांगीर गांधी, ऋषी मुडी, त्यानंतर सुमंत मुळगावकर, दरबारी शेठ आणि आणखीन काही इतर व्यक्ती आहेत की त्यांना टाटा ग्रुप आणि आपल्या कंट्रीसाठी खूप अशी काही केली होती पहा, संपत्ती गोळा केली होती किंवा खूप प्रोग्रेस हा त्यांनी आपल्या कसा केलेला होता, ग्रुपचा केलेला होता किंवा कंट्रीचा केला होता. It was an environment where scientists of international repute such as Homi Bhabha, leading lawyers such as J.D. Chosky and Nani Palkhiwala, and economists such as John Mathai, Eddie Schropp, D.R. Pensy, and Freddie Mehta could flourish. त्याचबरोबर त्यांच्या जे काही इतर व्यक्ती होते पहा, की त्यामध्ये सायंटिस्ट व्यक्ती असतील किंवा इंटरनॅशनल प्रसिद्धीचे रिपीट म्हणजे प्रसिद्धीचे जे काही होमी बाबा होते, त्यानंतर ह्यांना सुद्धा त्यांच्या टाटा ग्रुपमध्ये निश्चितपणे हेल्प केलेली होती की त्यांना मदत करण्यासाठी किंवा समजा आर्थिक मदत वगैरे पाहिजे असेल तर ह्यांचा ग्रुप निश्चितपणे त्या ठिकाणी तयार असायचा. आणि मग रिसर्चसाठी निश्चितपणे होमी बाबा यांनी पण त्यावेळेस त्यांना मदत केलेली होती पहा. मग त्यामध्ये नंतर लिडिंग लॉयर्स मग JD चोस्की यांनी सुद्धा यांना, JD चोक्सी यांनी पण त्यांना मदत केलेली होती पहा, जे काय लॉयरचं काम असेल ते करण्यासाठी किंवा तिथे त्यांचे वर्क पाहण्यासाठी. त्यानंतर नानी पालखीवाला, त्यानंतर इकॉनॉमिस्ट अर्थतज्ञ होते पहा, जॉन मथाई, एडी श्रॉफ, D.R. पेंडसे अँड फ्रेडी मेहता यांनी सुद्धा काय केलं होतं पहा, कुड फ्लरिश, फ्लरिश म्हणजे भरभराट होणे, तर त्यांनी सुद्धा या JRD टाटा यांच्या ग्रुपला
वरती नेण्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन किंवा खूप मोलाचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं पहा. ठीक आहे. आता एवढे मोठे त्यांचा ग्रुप असल्यामुळे त्यांना प्रत्येक टाईपचे व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजे होत्या. असं नाही की फक्त एकच प्रकारचे व्यक्ती पाहिजे होते, तर अनेक प्रकारचे व्यक्ती त्यांना त्या ग्रुपमध्ये काम करण्यासाठी पाहिजे होत्या. Tata's personal interest in technology combined with India's isolation in the 50s and 60s spurred several group companies, particularly Tata Steel and Tata Chemicals, to innovate in their fields. त्याचबरोबर जे टाटा यांचा वैयक्तिक इंटरेस्ट हा कशामध्ये होता पहा, तर टेक्नॉलॉजीमध्ये होता, म्हणजे तंत्रज्ञानामध्ये. त्यांना तंत्रज्ञान याच्यामध्ये काय करायचं होतं पहा, निश्चितपणे डेव्हलपमेंट करायची होती. त्यामुळं त्यांनी काय केलं पहा, तर इंडियाचे जे काही आयसोलेशन असणारे किंवा वेगळे असणारे काही उद्योग हे काय केलेत पहा, कंबाईन केलेत, एकत्र केलेत. कधी पहा, 1950 आणि 1960च्या दरम्यानचे जे काही उद्योजक होते किंवा उद्योग होते वेगवेगळे, तर ते उद्योग त्यांनी एकत्र केलेत किंवा कंबाईन केलेले आहेत. आणि स्पर्ड म्हणजे त्यांना प्रेरणा देणे किंवा उत्तेजन देणे सेव्हरल ग्रुप कंपनीज, पर्टिक्युलरली टाटा स्टील अँड टाटा केमिकल्स. मग त्यामध्ये त्यांनी त्या जे काही त्यांच्या कंपनीज होत्या, तर त्या कंपनीला काय केलं पहा, प्रोत्साहन दिलं, उत्तेजन दिलं किंवा त्याने कॉम्बिनेशन करून चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन कसं होईल याच्याकडे त्यांनी कॉन्सन्ट्रेशन करून त्यांनी काय केलं पहा, त्या फील्डमध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यामध्ये आणून त्यांनी ती फील्ड टाटा केमिकल्स आणि टाटा स्टील पर्टिक्युलरली नाव दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यानं प्रोग्रेस केली होती पहा. इनोव्हेटिव्ह म्हणजे नवीन, तर तिथं नवीन काही गोष्टीचा त्याने समावेश करून काय केलं होतं पहा, निश्चितपणे ती प्रोग्रेस करण्यासाठी त्याने हातभार लावलेला होता. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे पहा, द बिनाइन बॉस. म्हणजे बिनाइन म्हणजे सौम्य असा. बिनाइन म्हणजे काय पहा, तर सौम्य असा बॉस म्हणजे काय, तर की एक चांगला मार्गदर्शक किंवा ओनर कसं बनता येईल त्या कंपनीचा किंवा त्यातल्या जे काही ग्रुप असेल त्याचा, तर त्याचं इथं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे की बॉस कशा पद्धतीने पाहिजे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू टाटा, द क्रक्स ऑफ एनी सक्सेसफुल लेबर पॉलिसी ले इन मेकिंग वर्कर्स फील वॉन्टेड. आता कोणत्याही कंपनीमध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये सर्वात महत्वपूर्ण क्रक्स म्हणजे काय पहा, महत्वाचा मुद्दा असतो की लेबर पॉलिसी म्हणजे श्रम धोरण. लेबर पॉलिसी म्हणजे काय पहा, श्रम धोरण. तर इथं सक्सेसफुल श्रम धोरण कसं राबवायचं असतं, तर ते कशावरती डिपेंड असतं पहा, तर तिथं असणारे जे काही वर्कर्स आहेत ते. तर इथलं जे काही मेन बॉस असेल, तर त्या बॉसला असं वाटायला पाहिजे की हे जे काही वर्कर्स आहेत, तर ते वर्कर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याचबरोबर वर्कर्सच्या माइंडमध्ये पण कसं भावना पाहिजेत पहा, की मी जर समजा या कंपनीमध्ये नसेल तर निश्चितपणे इथं फरक पडू शकतो. म्हणजे त्यांच्या मनामध्ये सुद्धा यांना गरज आहे आपली, अशी भावना त्यांच्या मनामध्ये पाहिजे. म्हणजे एकमेकांशिवाय काय होत नाहीत पहा, हे वर्क कंप्लीट होत नाही, असं इथं त्यांना वाटायला पाहिजे. म्हणजे बॉसला पण वाटायला पाहिजे की ह्या वर्कर्सची मला आवश्यकता आहे आणि वर्कर्सला पण वाटलं पाहिजे की माझी कंपनीला गरज आहे. Okay, one of the inherent drawbacks of modern industry with its large and uh, concentrated labor forces was that each man felt that instead of being a valued member of a friendly and human organization, he was a mere cog in a soulless machine. पाहता इथं त्यांच्या एक अंतर्गत गोष्ट, इनहेरंट म्हणजे अंतर्गत, ड्रॉबॅक्स म्हणजे दोष. सध्याची जी काही मॉडर्न इंडस्ट्री आहे, तर त्या मॉडर्न इंडस्ट्रीमधला एक त्यांना महत्वाचा असा एक दोष सांगितलेला आहे पहा, की तो काय दोष सांगितलेला आहे, की बऱ्याचशा लेबर फोर्सेसला असं वाटतं की मी ही जी काही कंपनी आहे किंवा ह्या कंपनीमध्ये मी जे काम करतोय, तर माझं स्थान कसं आहे पहा, तर एक काय सोल्लेस म्हणजे त्या ठिकाणी
हृदय नसलेलं मशीन जे असतं तर त्याचा केवळ एक मी भाग आहे किंवा पार्ट आहे बा. कोग म्हणजे काय पा, तर एक दात किंवा त्याला आपण एक भाग किंवा पार्ट असं म्हणू शकतो. मेअर म्हणजे केवळ. तर या ऑर्गनायझेशन मध्ये ह्युमन बिईंगला व्हॅल्यू नाही, तर माझ्याकडं काय म्हणून पाहिलं जाते, तर मशीनचा एक पार्ट किंवा मशीनचा एक भाग म्हणून माझ्याकडं पाहिलं जाते. अशा पद्धतीची भावना तिथं काम करणारे जे काही लेबर आहेत त्यांच्या मनामध्ये असते पा, किंवा सध्या तशी तयार झालेली आहे. Because of this, a worker's attitude towards management becomes one of indifference, mistrust, and coldness, often tinged with hostility. आणि त्याच्यामुळं तिथले जे काही वर्कर्स आहेत तर त्या वर्कर्सचा ॲटिट्यूड, वृत्ती कशी होते पहा मॅनेजमेंटच्या दृष्टीनं, की ते निश्चितपणे इनडिफरन्स म्हणजे दुर्लक्षित, मिसट्रस्ट म्हणजे गैरविश्वास त्या ठिकाणी, कोल्डनेस म्हणजे भावनाशून्य, ऑफन टिनेज्ड विथ हॉस्टिलिटी, आणि निश्चितपणे नेहमी त्यांच्या मनामध्ये तिरस्करणीय भावना किंवा द्वेष त्यांच्या मनामध्ये. टिनेजर म्हणजे काय असणे पहा, तिरस्करणीय. टिनेजर म्हणजे तिरस्करणीय, हॉस्टिलिटी म्हणजे द्वेष. तर अशा पद्धतीच्या भावना ह्या वर्कर्सच्या माइंडमध्ये तयार होतात पहा. कशामुळे तयार होतात, तर इथं जे काही त्यांना बिहेवियर मिळते किंवा त्या ठिकाणी जे काही त्यांची वागणूक मिळते कोणाची, बॉस लोकांची वर्कर सोबत, तर ती त्यांना अजिबात व्यवस्थित वाटत नाही. आणि ती वाटत नसल्यामुळे काय होतंय पहा तिथं, तर इनडिफरन्स दुर्लक्षित बनतायत ते कामगार, मिसट्रस्ट गैरविश्वासू, कोल्डनेस भावनाशून्य, ऑफन नेहमी, टिनेजर म्हणजे तिरस्करणीय, अँड हॉस्टिलिटी म्हणजे द्वेष. तर ते नेहमी द्वेष, दुर्लक्षित किंवा भावनाशून्य, गैरविश्वास किंवा त्यांच्या माइंडमध्ये अशा पद्धतीचे ओपिनियन मॅनेजमेंटच्या विरोधात तयार होतात. ओके, and he is easily led to feeling himself the victim of chaos and unfair treatment, and little is needed to make him look upon his employers as his enemies and break out into open conflict. पाहता इथं अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे की मग अशा पद्धतीच्या वर्कर्सच्या माइंडमध्ये भावना तयार झाल्यानंतर ते काय होतात पहा, तर भावना शून्य होतात. इझिली लेड टू फीलिंग हिमसेल्फ अ विक्टिम, ते काय होतात पहा, तर अशा पद्धतीच्या गोष्टींचे बळी पडतात आणि ते असभ्य वर्तन करतात. कॅलॉस म्हणजे असभ्य वर्तन, अनफेअर म्हणजे अनुचित ट्रीटमेंट म्हणजे अनुचित वागणूक त्या ठिकाणी ते देण्यासाठी स्टार्ट करतात किंवा अनुचित वागणूक ते तिथं करतात. कॅलॉस म्हणजे काय पहा, असभ्य, अनफेअर म्हणजे अनुचित, ट्रीटमेंट म्हणजे वागणूक किंवा वर्तणूक. आणि मग याचा इफेक्ट काय होता पहा, a little is needed to make him look upon his employers as his enemies. आणि मग ज्या पद्धतीनं असं बिहेवियर त्या वर्कर्सचं पाहायला मिळाल्यानंतर बॉसचं त्या ठिकाणी बिहेवियर कसं होतं पहा, की त्या ठिकाणी बॉसचं बिहेवियर हे निश्चितपणे हे माझे एनिमीज आहेत, शत्रू आहेत, किंवा हे माझे मित्र नाहीत, कामगार नाहीत, तर हे काय आहेत पहा, एक सोललेस मशीनचा भाग आहेत. अशा पद्धतीची भावना मॅनेजमेंटच्या मनामध्ये तयार होती. आणि मग त्याचं काय होतं पहा, ब्रेकआउट इनटू ओपन कॉन्फ्लिक्ट. आणि मग याचा निश्चितपणे स्फोट होतो किंवा त्याचा आपण हडताळ केला म्हणतो, तर त्या ठिकाणी निश्चितपणे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असते किंवा वर्कर काय करतात, काम करण्यासाठी तयार होत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट दिलंय पहा तिथं, टाटा स्टील बिकेम वन ऑफ द अर्लिएस्ट कंपनीज इन इंडिया टू हॅव अ डेडिकेटेड ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट. आता इथं टाटा केमिकल्स ही जी काही कंपनी आहे तर त्या कंपनीनं काय केलंय पहा, की तर टाटा केमिकल कंपनी ही जी काही कंपनी आहे तर तिथं सध्या काय आहेत पहा, डेडिकेटेड ह्युमन
रिसोर्सेस त्या ठिकाणी डिपार्टमेंट अवेलेबल आहे की ते काय करताय पहा, तर तिथे जे काही ह्युमन वर्कर्स असतील तर त्यांचे निश्चितपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतायत पहा. एक्सप्रेसिंग सरप्राईज दॅट द कंपनी हॅड फंक्शनड फॉर सो लॉंग विदाउट वन, टाटा कमेंटेड पहा की तिथली कंपनी जी आहे आश्चर्याचा धक्का बसेल की कोणत्याही प्रॉब्लेम शिवाय, कोणत्याही अडचणीशिवाय ते काय करतात पहा, चांगल्या पद्धतीनं लॉंग टायमिंग मध्ये त्या ठिकाणी त्यांचं वर्क हे करत असतात किंवा त्यांचं फंक्शनिंग म्हणजे फंक्शनड फॉर अ लॉंग, सो लॉंग विदाउट वन, कुठेही न स्टॉप होता किंवा काही प्रॉब्लेम न येतात ते काय करतात पहा, कंटिन्युअस काम करतात असं त्या ठिकाणी सरप्राईज टाटा यांना वाटलेलं आहे पहा. मग टाटा इथं काय म्हणतात पहा, त्यांचं कमेंटेड, इफ आवर ऑपरेशन्स रिक्वायर्ड द एम्प्लॉयमेंट ऑफ say 3000 machine tools, we would undoubtedly have a special staff or department to look after them, to keep them in repair, replace them with necessary, maintain their efficiency, protect them from damage, etc. आता इथं ज्या पद्धतीनं असं म्हणलेलं आहे की समजा एखादं वर्क करण्यासाठी, ऑपरेशन्स म्हणजे काय पाहिजे, एखादं काम करण्यासाठी आपल्याला 30,000 मशीन टूल्स लागतात. मशीन टूल्स म्हणजे काय पहा, तर जे काही साहित्य असेल ते, तर तेवढे मशीन टूल्स जर लागत असतील आपल्याला तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी कोणतीही शंका न घेता त्या मशीनचा काळजी घेण्यासाठी कशी आवश्यकता असते पहा, स्पेशल स्टाफ म्हणजे त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी किंवा एक स्पेशल डिपार्टमेंट तिथं असतो, मेंटेनन्स डिपार्टमेंट वगैरे म्हणतो आपण त्याला, तर त्यांची तिथं गरज भासत असते. कशासाठी, तर त्या मशीन टूल्सची काळजी घेण्यासाठी किंवा त्या पार्ट्सची काळजी घेण्यासाठी. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली जाते पहा, तर कीप देम इन रिपेअर, त्यांना काय करणं पहा, रिपेअर करणं किंवा व्यवस्थित बिघाड झाल्यानंतर ते चालू करणं, रिप्लेस करणं त्या ठिकाणी देम वेन नेसेसरी, एखादा पार्ट आपल्याला रिप्लेस करायचा आहे, काय अडचण आहे तर ते रिप्लेस करण्यासाठी पण त्यांना तिथं असणं गरजेचं आहे. मेंटेन देअर इफिशियन्सी, त्याचबरोबर त्यांना त्यांची जी काही कार्यक्षमता आहे तर ती कार्यक्षमता आहे तशी कॉन्स्टंट राहण्यासाठी, म्हणजे जे प्रोडक्शन क्षमता सध्या आहे तर तेवढीच कॉन्स्टंट राहण्यासाठी त्यांना ते जे काही वर्क मशीनचं जे काही इफिशियन्सी आहे ते मेंटेन करावं लागते, म्हणजे त्याला आहे त्या स्पीडमध्ये किंवा आहे त्या लेवलमध्ये ती मशीन व्यवस्थित चालायला पाहिजे. प्रोटेक्ट देम फ्रॉम डॅमेज एक्सेट्रा, त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीचं डॅमेज त्या ठिकाणी होऊ नये तर त्याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतलेली जाते. म्हणजे एखादी मशीन जर असेल तर त्या मशीनची काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीचं एक स्पेशल डिपार्टमेंट तयार केलेलं असतं. कशामध्ये, त्या कंपनीमध्ये. असं ओपिनियन कोणाचं आहे पहा, तर टाटा यांचं मत आहे. म्हणजे आडे टाटा हे म्हणतात की आपल्याला तिथं अशा पद्धतीची डिपार्टमेंटची गरज भासते, ती रिपेअर करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी किंवा रिप्लेस करण्यासाठी किंवा आणखीन जे काही त्यांचे काम असतील ते करण्यासाठी त्यांचं आवश्यकता आपल्याला भासते. बरोबर आहे. मग इथं यांचं असं ओपिनियन आहे पहा की शेवटचं पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये दिलंय त्यांना ओपिनियन, त्यांचं काय मत आहे ती. बट वेन एम्प्लॉईज 3000 ह्युमन बीइंग्स each with a mind and soul of his own, we seem to have assumed that they would look after themselves and that there was no need for a separate organization to deal with the human problems involved. इथं आणखीन त्यांचं असं मत आहे की जर समजा एखादी मशीन 30,000 मशीन टूल्स असतील म्हणजे साधनं असतील, मशीन जसं 30,000 मशीन्स असतील तर त्याची काळजी घेण्यासाठी एक स्पेशल डिपार्टमेंट आहे. परंतु जर समजा ह्युमन बीइंग्स 30,000 असतील आणि त्यांचे वन माइंड किंवा विथ वन सोल न ते जर काम करत असतील एकत्रितपणे किंवा एका जीवाने त्या ठिकाणी ते काम करत असतील तर त्यांचं काय करण्यासाठी, केअर घेण्यासाठी सुद्धा तिथं सेपरेट ऑर्गनायझेशन पाहिजे असं यांचं मत आहे. परंतु तिथं अशा पद्धतीचं कुठलंही सेपरेट ऑर्गनायझेशन त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत नाही.
म्हणजे मशीनची काळजी घेण्यासाठी सेपरेट डिपार्टमेंट आहे, परंतु व्यक्तींची जे काही अडचणी असतील किंवा त्यांना जे काही समस्या असतील किंवा डिफिकल्टीज असतील तर ते काळजी घेण्यासाठी तिथं आपल्याला काय मिळत नाही पा अशा पद्धतीचे डिपार्टमेंट पाहायला मिळत नाही. त्यामध्ये तर काय म्हटलंय पा बट वेन एम्प्लॉईज 30,000 ह्युमन बीइंग्स each with a one mind and soul of his own. ज्या पद्धतीनं अशा पद्धतीची व्यक्ती काम करतायत तर त्या व्यक्ती एका मनानं किंवा स्वतःला झोकून देऊन काम करत असतील 30,000 लोक तर तिथं वी सीम टू हॅव अज्युम्ड दॅट दे वुड लुक आफ्टर देमसेल्स तर ते स्वतः त्यांची काळजी घेतात. त्या ठिकाणी कोणालाही त्यांची काळजी घ्यायची आवश्यकता नाही असं आपलं तिथं वाटतंय. अँड दॅट देर वॉज नो नीड फॉर अ सेपरेट ऑर्गनायझेशन. त्या ठिकाणी कोणत्याही इतर ऑर्गनायझेशनची किंवा इतर डिपार्टमेंटची आवश्यकता नाही की त्यांची समस्या सोडवण्यासाठी कुणाचीही आवश्यकता नाही असं त्या ठिकाणी जहागीर आपले JRD टाटा अशी म्हणतायत. जहागीर रतनजी दादाभाई टाटा हे म्हणतायत पहा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट दिले पहा तिथं जहागीर रतनजी दादाभाई टाटा डायड इन जिनेवा ऑन 29th November 1993 and made his money in India. पहा की त्यांचा मृत्यू हा कुठे झालाय पहा जहागीर रतनजी दादाभाई टाटा यांचा मृत्यू हा जिनेवा या शहरामध्ये झालेला आहे 29 नोव्हेंबर 1993 रोजी आणि त्यांचा जन्म पण पॅरिसमध्ये झाला होता आणि मृत्यू पण इतर जिनेवामध्ये झाला म्हणजे इतर देशामध्ये झाला. परंतु त्यांना जे काय प्रोग्रेस केली आपल्या कंपनीची किंवा त्यांच्या ग्रुपची तर त्यांना मॅक्झिमम पैसे हे कुठे कमवलेत पहा इंडियामध्ये. म्हणजे इंडियामध्ये त्यांचे मॅक्झिमम उद्योग आहेत. त्यानंतर फ्यू ॲड्रेस हिम विथ द फुल पॉम्पोजिटी ऑफ द नेम विथ विच ही वॉज बॉर्न. ही वॉज सिम्पली जाडी टू द वर्ल्ड अँड टू हिज फ्रेंड्स. पहा त्यानंतर काय म्हणतात की खूपच कमी व्यक्ती त्यांना काय करतात पहा त्यांचं जे काही पूर्ण नाव आहे पॉम्पोजिटी म्हणजे जे काही प्रसिद्ध नाव असेल किंवा प्रसिद्ध असेल तर त्या ठिकाणी त्यांचं जे काही JRD टाटा यांचं नाव आहे जहागीर रतनजी दादाभाई टाटा तर खूप व्यक्ती त्यांना त्या नावानं ओळखतात किंवा खूप लोक त्यांना बोलतात त्या नावानं. परंतु साधारणपणे सर्व जग त्यांना JRD टाटा याच नावाने ओळखलं जातं. त्यांचे फ्रेंड्स सुद्धा त्यांना JRD या नावानंच ओळखतात. JRD वॉज इंडियाज मोस्ट वेल नोन इंडस्ट्रियलिस्ट वाइडली रिस्पेक्टेड फॉर हिज enormous contribution to the development of Indian industry and aviation in particular. त्याचबरोबर JRD टाटा हे आपल्या भारतामधले एक प्रसिद्ध फेमस वेल नोन असे उद्योजक होते आणि त्याचबरोबर त्यांना वाईडली खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं जे काही कार्य आहे तर त्यांना त्यांच्या कार्याबद्दल किंवा त्यांचे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे मोलाचं योगदान आहे आपल्या राष्ट्रासाठी दिलेलं तर त्यासाठी त्यांचा आदर केला जातो. त्याचबरोबर त्यांना जे काय आपल्या इंडियामध्ये डेव्हलपमेंट केली आहे पहा कशाची तर इंडस्ट्रीची त्याचबरोबर विमानाची आपण त्याला म्हणतो एअरलाइन्स मध्ये तर ती निश्चितपणे खरोखरच काय आहे पहा त्यांची प्रशंसा करण्याजोगी आहे किंवा त्यांचं योगदान हे खूपच आदरणीय आहे असं वाटतंय पहा. टाटा हेडेड इंडियाज लार्जेस्ट इंडस्ट्रियल कॉंग्लोमेरेट विथ अनकॉमन सक्सेस. आणि टाटा यांनी काय केलेत पहा तर जे काही वेगवेगळे उद्योग होते तर ते निश्चितपणे खूप मोठे उद्योग होते तर त्या उद्योगाचं त्यांनी एकत्रीकरण करून किंवा त्याचं हेडिंग हे त्यांनी स्वतः केलेलं आहे. म्हणजे टाटा यांचा एकच बिझनेस नाही तर वेगवेगळे असे काय आहेत पहा बिझनेस आहेत. कॉंग्लोमेरेट म्हणजे संचयन किंवा गठ्ठा किंवा एकत्रित करणे किंवा अनेक गोष्टीचं कॉम्बिनेशन करणे तर त्याचं कॉम्बिनेशन हे या टाटा ग्रुपमध्ये पाहायला मिळते. म्हणजे खूप मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज वेगवेगळ्या प्रोडक्ट्सच्या आहेत आणि त्याचं अनकॉमन सक्सेस म्हणजे जे कॉमन सक्सेस म्हणतो सामान्य यश अकॉमन म्हणजे
तर त्याला असामान्य यश त्यांनी मिळवून दिले. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांना सक्सेस त्या आपल्या टाटा ग्रुपच्या प्रत्येक कंपनीला किंवा प्रत्येक उद्योगाला त्यांना मिळवून दिलेलं होतं पा. बट दिस वॉज ओनली वन ऍस्पेक्ट ऑफ हिज लाईफ. परंतु ही जी काही त्याची प्रोग्रेस आहे किंवा जी काही याला प्रोग्रेस दिसते, तर ती त्यांच्या जीवनाचा फक्त एक भाग आहे किंवा एक पार्ट आहे असं म्हटलं जातंय पा. मग दुसरा पार्ट कोणता सांगितलंय पा. ही वॉज ऑल्सो अ मॅन ऑफ ग्रेट सेन्सिटिव्हिटी अँड वॉज पेन्ड बाय द पॉवर्टी ही सॉ अराउंड हिम अँड सॉट विगरसली टू एलिव्हेट इट. पा त्यांनी ही जी काही प्रगती दिसते त्यांच्या सोबत किंवा जे काही त्यांचं प्रोग्रेस आहे, तर तो सध्या प्रोग्रेस आपल्याला आता फक्त पाहायला मिळतोय. परंतु प्रोग्रेस करत असताना त्यांनी त्यांच्या सभोवताली खूप दुःख, त्यानंतर गरिबी किंवा त्यांना जे काही गोष्टी आता मिळाल्या, आता आरामदायक गोष्टी, एलिव्हेट म्हणजे आरामदायक गोष्टी, विगरसली म्हणजे अतिजलद, तर त्या त्यांना शोधण्यासाठी खूप कालावधी गेलेला आहे पहा. त्यांनी त्यांच्या सभोवताली खूप पॉवर्टी म्हणजे गरिबी पाहिलेली आहे किंवा व्यक्ती सुद्धा खूप गरीब आपल्या इंडियामध्ये पाहिलेले आहेत. तर त्यांना त्यांनी रोजगार निर्मिती करून दिली आहे. आता आपण जर म्हटलं की TCS आपण म्हटलं, तर TCS ही आपल्या भारतातली काय पहा वेल नोन कंपनी आहे की ज्याच्यामध्ये कितीतरी कुटुंब किंवा कितीतरी व्यक्ती त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांचे कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आहेत पहा. परंतु हे ज्यावेळेस त्यांना उभारत होते, तर त्यावेळेस त्यांना खूप हार्डवर्क करावं लागलं होतं किंवा त्यांना सहजासहजी हे आरामदायक गोष्टी मिळालेल्या नव्हत्या. त्यांना स्ट्रगल हे निश्चित त्या ठिकाणी करावं लागलं होतं. ही त्यांच्या जीवनाची दुसरी बाजू झाली पहा. He also was a philanthropist who wanted India to be a happy country and did all he could to make it so. आणि त्यांना असं वाटत होतं की आपला इंडिया हा देश जो आहे, तर तो काय व्हावा बा एकदम चांगला किंवा एकदम सुखी समाधानी व्हावं असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांना फिलॉन्थ्रॉपिस्ट असं म्हटलं जातं. फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय पहा, तर लोकोपकारी म्हणजे आपल्या स्वबांधवावर प्रेम करणारा किंवा त्यांना मदत करणारा किंवा हेल्प करणारा, असं त्याला फिलॉन्थ्रॉपिस्ट याचं मिनिंग आहे. तर ते फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणून त्या ठिकाणी काम करत होते की आपले जे काही स्वबांधव असतील इंडियामधले त्यांच्यावरती निश्चितपणे ते मदत करायचे, त्यांच्यावरती प्रेम करायचे. त्याचबरोबर त्यांना आपला देश हॅप्पी बनवण्यासाठी किंवा इंडियामध्ये लोक हॅप्पी कसे होतील किंवा आनंदी कसे होतील, तर ते त्यांना आनंदी किंवा पाहिजे त्या गोष्टी त्यांना सॅटिस्फॅक्टरी गोष्टी देण्यासाठी त्यांना काय केलं होतं पहा, त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी प्रयत्न किंवा काम त्या ठिकाणी केलेलं होतं पहा. अ पॅट्रॉन ऑफ द सायन्सेस, त्याचबरोबर ते सायन्स किंवा आर्ट्स असतील, कला असेल, तर ते त्याचे सुद्धा आश्रयदाता. पॅट्रॉन म्हणजे आश्रयदाता. सायन्सेस म्हणजे आपण शास्त्रज्ञ वगैरे म्हणतो, त्यांना टेक्नॉलॉजीमध्ये आवड होती, त्यामुळे ते तिथले शास्त्रज्ञांना सुद्धा काय करायचं असतं, मदत करत होते. त्यावर आर्ट्स म्हणजे कला, त्याला सुद्धा प्रोत्साहन त्या ठिकाणी देत होते. अँड मॅन विथ अ पॅशन फॉर लिटरेचर, फास्ट कार्स, स्काईंग अँड फ्लाइंग. त्याचबरोबर त्यांना कशामध्ये आवड होती पहा, तर लिटरेचर म्हणजे वाङ्मयमध्ये त्यांना आवड होती. फास्ट कार्स आपण म्हणतो, आता टाटा कार्स खूप अवेलेबल आहेत, त्यांना फास्ट कार्स जास्त आवडत असायच्या, त्यांच्यामध्ये आवड होती त्यांची. स्केईंग म्हणजे बर्फावरून जे घसरणाऱ्या व्हेकल्स असतात ते तयार करण्याची त्यांना आवड होती जास्तीत जास्त. आणि फ्लाइंग म्हणजे विमानं तयार करण्यासाठी सुद्धा त्यांना जास्तीत जास्त आवड होती. म्हणजे त्यांच्या या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता, म्हणून त्यांनी काय केले पहा, त्याच्यामध्ये प्रोग्रेस केलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींना त्यांच्याकडे काय होतं पहा, जागा होती की ते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही करत असायचे. तर अशा पद्धतीनं हे JRD टाटा यांचा लेसन आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे विषय मांडलेले आहेत. त्याचबरोबर कशा पद्धतीने प्रोग्रेस करायची, बॉस कसा पाहिजे किंवा मोटिवेटर कसा पाहिजे, बिझनेस कसा त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केल्यानंतर तो प्रोग्रेस कसा करायचा आहे. तर असे वेगवेगळे मुद्दे त्यांनी काय केलेत पहा,
या जे डाटा या लेसन मध्ये त्यांना प्रेझेंट केलेले आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा लेसन आहे. पुढच्या याच्यामध्ये काय दिलेत पहा त्याचे, तर डिफिकल्ट वर्ड्स दिलेले आहेत आणि त्याचे मिनिंग्स आहेत पहा. ओके, ठीक आहे. तर हा इथं लेसन संपलाय. उद्याच्या लेक्चरला आपण लेसन नंबर 4 चालू करतोय. या लेसन पर्यंत आपली टेस्ट असणार आहे. कधी टेस्ट असणार आहे सांगितली मी तुम्हाला. Wednesday. थर्सडेला टेस्ट